नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. रात्रभर भोवाडा बघून आम्ही सगळे लेट झोपलो होतो म्हणून थोडंसं लेटच उठलो होतो. आज खरं तर आम्हाला कल्याणला जायला निघायचं होतं, पण आमचा प्लॅन चेंज झाला कारण की आशु आणि जयेशचं इकडनं जायचं मनच नव्हतं होत. आमचा आधी बघा काय बोलतोय, गुड मॉर्निंग पब्लिक. याची डिगभर खेळणी सोडून हा भांड्यांसोबतच खेळत बसतो. आशु आणि जयेशची मस्त झोप झाली होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बाहेर झोपलो होतो, ते त्यांना खूप आवडलं होतं. आम्ही सर्वजण फ्रेश झालो. सकाळी उठून आम्ही नाश्ता केला. ललित पण खूप जास्त खुश होता कारण की त्याला मामाचं गाव म्हणजे खूप आवडतं. आमच्या इथे अक्षय तृतीयाला करंजी करतात म्हणून नाश्त्यामध्ये मी करंजी, चिवडा, बनाना, चहा हेच दिलं होतं. नंतर माणसांचं नेहमीप्रमाणे असतं की कुठून जायचंय, कसं जायचं ते पप्पा आम्हाला सगळं सांगत होते. आम्ही सकाळी सर्वजण लेट उठल्यामुळे आम्हाला निघायला बराच उशीर झाला होता. कडाक्याचं ऊन होतं तरी सुद्धा स्कार्फ वगैरे बांधून आम्ही निघालो होतो. मामाच्या गावाला जाताना नेहमीप्रमाणे आम्ही निंबोळा फाट्याला थांबतो आणि तिकडे पाववडा भेळ खातो. आम्ही गप्पा गोष्टी करत मस्तपैकी भेळ खायला सुरुवात केली. तोपर्यंत काकांनी गरमागरम पाववडे आणून दिले होते. बांधाने मस्तपैकी आम्ही मामाच्या इथे पोहोचलो आणि मामाच्या घरी जायचे दोन कारण होते. एक तर जयेश आणि आशु आले होते, त्यांना पण घेऊन जायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मामा सोसायटीची निवडणूक होती काहीतरी, तर ते जिंकला होता म्हणून मामाला पण भेटायचं होतं. मामाला मस्तपैकी कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे केलं. नंतर आम्ही सगळं फ्रेंड्स पंगत वंगत मध्ये जेवायला बसलो. मामीने एकदम छान जेवण बनवलं होतं. सगळा पाहुणचार केला आमचा व्यवस्थित. त्यानंतर जयेश आणि आशुला मामांची मी सगळी शेती दाखवली, पूर्ण घर दाखवलं. त्यानंतर बाबा आणि मामाने मस्तपैकी आमच्यासोबत गप्पा मारल्या. मध्येच एक टरबूज कापलं. कुठले हात मुलांनो, काय करतात वगैरे असं बाबांचे प्रश्न असतात. तिकडनं मग आम्ही चंदनपुरीसाठी निघालो. चंदनपुरीला अजिबात गर्दी नव्हती. तिथे कसं तरी काम चालू आहे वाटतं. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणाला आणि निघालो. ऊन खूप जास्त होतं त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मस्तपैकी ज्यूस पिलं. रस्त्याने जाताना ढगांमध्ये काहीतरी वेगळी आकृती दिसली आम्हाला. दिवसभर फिरून शेवटी घरी आलो आणि आता 1-2 दिवसामध्ये आधी पण जयेश आणि आशुला ओळखायला लागलो होतं. मस्तपैकी त्याचे लाड केले. घरी येऊन छान फ्रेश झालो. फक्कड चहा ठेवला होता आणि आम्ही काही पण खायला लागलो नव्हता. आधीला आशा असतं की मला काहीतरी मिळेल म्हणून त्याला सुद्धा खाऊ घातलं. त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. आशु आणि जयेश दिवसभर गाडी चालवून थकले होते म्हणून ते बाहेर लोळत होते. आमच्या घराजवळच एक टेकडी आणि तिथे सोमेश्वर मंदिर आहे, सो आम्ही तिकडे दर्शनासाठी गेलो. तोपर्यंत वहिनीने मस्तपैकी खानदेशी स्टाईलची काळ्या मसाल्याची शेवभाजी बनवून ठेवली होती. मस्तपैकी ओट्यावर बसून जेवण केलं. बाय गाय.